आता सगळ्यात तुमच्या जीवनातला वाईट प्रसंग कुठला? त्या प्रसंगाला वाईट एवढं वाईट मानून घेतलंच नाही कुठच्या प्रसंगाला. सगळे प्रसंग हो, आले की सगळे तुम्ही प्रसंग आले की सामोरे निभावून गेले. न्यायचं. दोघंही हो दोघे दोघं सोबतील होतं म्हणून. हो दोघे जप्तीला. अच्छा. तसं वाईट प्रसंग म्हणजे ऐन गणपतीत वडिलांची तब्येत एकदम बिघडलेली, त्याला जरा थोडीशी धांदल झालेली. पण त्याला आमची फुल फॅमिली म्हणजे भाऊ वगैरे सुद्धा एकत्र होते. त्याच्यानंतर कुठलाही कुटुंब जर वाढत- संघर्ष असेल तर सगळे भाऊ बहीण सगळे हां, एकत्र आला की तो हो. लगेच संघर्ष हलका होऊन जातो. म्हणजे एकदम प्रत्येकाचं हलका होऊन जातो. ते एक ओझं कोणाच्या प्रत्येक एकावर ओझं हे वाटलं जातं वाटलं की जातं. तू बरोबर. एवढं ओझं हो. घे, तू एवढं ओझं घे. हे प्रत्येक काम वाटलं जातं, जबाबदारी कमी होतात. खरं तर म्हणतात सुख वाटलं पाहिजे, पण खरं तर दुःख वाटलं पाहिजे. त्यामुळेच आपल्या कार्यक्रमाचे नाव आहे साथी सुख दुःखाचे. याच्यामध्ये जसं तुम्ही म्हटलात की माझ्या वडिलांवर जो प्रसंग आला त्यावेळी आम्ही सगळं कुटुंब सोबत होतो. तर मग तसंच तुमच्यावर पण प्रसंग येत होते, मावशींवर पण प्रसंग येत होते, मुलावर पण प्रसंग आले. त्यावेळी जेव्हा सगळं कुटुंब सोबत होतं त्याला सगळं कुटुंब सोबत म्हणजे भावा बहिणीपासून सगळं. म्हणून साथी सुख दुःखाचे. हो. म्हणून अशीच रथाची गाडी बरोबर. पुढे 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 चालत होती. साथी म्हणजे एक प्रकारचा सारथीच आहे. सारथी हो हो, सारथ्याने जर व्यवस्थित गाडी हाकली तर तुम्ही प्रवासाला व्यवस्थित सुखरूप पोहोचू प्रवासाला शकता. सुखरूप पोहोचू शकतो.